आणि दिंड्या जात असताना त्या मंगळवेड्यात मुक्कामाला काही दिंड्या थांबल्या आणि ही श्यामला नावाच्या वेश्याची मुलगी होती, कानोपात्रा नावाची. ती कानोपात्रा दिंडीतलं कीर्तन एका तासाचं होतं, त्या कीर्तनात आली. एवढी सुंदर ती कानोपात्रा होती. सुकलेल्या फुलाला जरी हात लागला तर ते फुल उमलावं एवढी सुंदर आहे. आणि ती कानोपात्रा 16.5 वर्षाचं वय त्या कीर्तनात बसली. कीर्तनामध्ये महाराजांनी अभंग घेतला आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन महाराज करू लागले. माझा देव किती सुंदर आहे. ती कानोपात्रा 16.5 वर्षाची ऐकायली. माझा देव, माझा पांडुरंग किती सुंदर आहे. माझा पांडुरंग राजस आहे. माझा पांडुरंग सुकुमार आहे, मग्नाचा पुतळा आहे. आणि असं सौंदर्याचं वर्णन त्या कानोपात्रीनं ऐकलं. कीर्तन ऐकलं आणि घरी गेली. आईला सांगितलं, आई अगं गावामध्ये दिंडी येते, दिंडी आल्यावर घराच्या पुढे रांगोळी काढल्या जातात. का बरं आई आपल्या घरी रांगोळी काढल्या जात नाही? का कोणी महात्मा आपल्या घरी येत नाही? आईनं सांगितलं, बाई आपल्याला गावाला बाजूला घर दिलेलं, आपण बाजूला राहतो. आपल्या घरी महाराज येत नाहीत, आपल्या घरीच घराजवळ दिंडी येत नाही. अगं आई, पण मी कीर्तनात त्या पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं. माझ्यापेक्षा सुंदर आहे का पांडुरंग?